नमस्कार कोकणकर, मी अनिल दत्ताराम गावडे. कोकणी जिल्गो या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवतोय. याचं कारण की जिव्हाळा वृद्धाश्रम जो वांगणी बदलापूर या ठिकाणी गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा औचित्य साधून ओपनिंग झाला, त्याबद्दलची माहिती. हा बघा, मी वांगणीला आहे. जो तुम्हाला बोर्ड दाखवला तो बोर्ड मार्ग आपल्या आश्रमाकडे जाणारा आहे आणि तिथे खूप मोठा स्वामी माऊलींचा एक प्रसिद्ध मठ आहे. हा बघा, हा बॅनर आहे. हा वरती जे काय हे नोटिफिकेशन लागलेत हे खूप सुंदर असे सुविचार आहेत, वाचू शकता. जर जमत असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हाच मार्ग स्वामी मठाकडे गेला. समर्थवाडी असं या एरियाचं नाव आहे. वांगणी आणि बदलापूर या दोन्हीच्या मधला एरिया आहे. हा समर्थवाडी म्हणून ओळखला जातो. स्टेशनवरून रिक्षा समर्थवाडीसाठी येते. बघा, हा समोर जो तुम्हाला एक छत्रीसारखा भाग दिसतोय त्या ठिकाणी आपले स्वामी माऊलींची मूर्ती आणि दत्तगुरूंची मूर्ती आहे. बघा, समोर स्वामी माऊली, त्याच्या पाठीमागे मोठ्या रूपात दत्तगुरू. खूप सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे हे बघा. ही लोक आज गुढीपाडवा आहे, मोठा कार्यक्रम आहे. या ठिकाणी पालखीचा सोहळा झाला, स्वामींची पालखी होती. हे बघा, हे कार्यक्रमासाठी नियोजन केलेलं आहे. इथे गोमाता आणि त्याच्या वासराचं आपल्याला दर्शन होतं. हे समोर जो गेट दिसतोय हा स्वामी माऊलींचा प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री होते. श्री गुरु पंचायतन असं नाव आहे. हा संपूर्ण गेट. हे बघा, हे स्वामींचा रथ आहे. या ठिकाणी हा एक बोर्ड लागलाय. तो बोर्ड आवर्जून व्यवस्थित वाचा, कारण ही सक्त सूचना आहे. या ठिकाणी या मठाचा एक नियम आहे की 10 वर्षाच्या वरील मुलगा किंवा मुलगीला साडी आणि मुलग्याला धोतर पंचा असा ड्रेस लागतो, तरच मठामध्ये प्रवेश आहे, अन्यथा प्रवेश नाही. हे सर्वांनी आठवणीत ठेवा. खूप मोठा मठ बघण्यासारखा आहे. नक्की कधीतरी आवर्जून भेट द्या. हे बघा, ही स्वामी माऊलींची रथयात्रा काढलेली होती. हे बघा, हे दिवाळ दिसतंय. या दिवाळामध्ये सगळीकडे स्वामींचे वेगवेगळे रूप या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहेत. आतमध्ये सुद्धा अशीच सगळीकडे स्वामींच्या मूर्त्या दिसतील तुम्हाला. आता आपण चाललोय आपल्या वृद्धाश्रमाकडे. हे बघा, समोर बोर्ड लागलेला दिसतोय. हा आपला जिव्हाळा वृद्धाश्रम, ज्याची आज ओपनिंग होते. बघा, समोर दिसतोय हाच बंगला आपला आहे. स्वामी मठाच्या बरोबर कोपऱ्यावर आहे. हे बघा, इथून जायचा रस्ता दाखवतो तुम्हाला. चला, आपण आता मठातून डायरेक्ट आपल्या वास्तूकडे चाललोय. हा जिव्हाळा वृद्धाश्रम. सुंदर अशी रांगोळी बाहेर साकारण्यात आले. महिला वर्गाचा कला कसरत आहे. तर मी तुम्हाला बाहेरही रांगोळी दाखवतो. इथे पण खूप मेहनतीने बनवली आहे सगळी. हा बघा, हा इथला रक्षक. हा संपूर्ण बंगल्याची राखण करतो. खूप सुंदर असा कुत्रा आहे हा. हे बघा, हे पूर्ण सगळीकडे रांगोळी घातली आहे. हा बंगल्याच्या मागचा भाग, जिथून मठाचा एरिया दिसतो. ही सगळी फुलझाडं लावलेली आहेत. मला महाराजांना भेटायला जायचं. आपल्या पूजेच्या तयारीला सुरुवात झाली. प्रसादी बनते. या आपल्या कोकणी सेवा संस्थेच्या खजिनदार मॅडम संजना बेंद्रे यांची आई प्रसादाची जबाबदारी घेतलेली आहे. आज आपल्याकडे सत्यनारायण पूजा नसल्यामुळे प्रसाद भटजी न बनवता त्यांनी आपल्याला सांगितलं बनवायला, आणि तो मॅडमच्या आईने बनवायला घेतलाय. जवळजवळ बनवून झालं. आता आपण शेवटचं हे बघू. हे बघा, झालं.
प्रसाद रेडी आहे. आता आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. पूजेसाठी पुढे निघू. हे बघा, हे आपले कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. ही स्वामींची मूर्ती जी हातात दिसते ही त्यांनी आपल्या बाजूच्या मठात अध्यक्ष आमच्या स्वामींच्या ताब्यात आले आहेत मानवून ती मूर्ती आणलेली आहे, तसं काकांनी सांगितलं होतं. आता ती मूर्ती अभिषेकासाठी काकांच्या समोर दिली. ओम नमः. पूजेची मांडणी झाली. ओम केशवाय नमः. पूजेला सुरुवात झाली. ओम माधवाय आपले नमः. अध्यक्ष एक पोळी तांबडा सोडून द्या. ओम अभिजित खोटकर नमस्कार करून त्यांच्या हस्ते ह्या शुभ वास्तूच्या चालेल. ज्यांना जसा वेळ आहे तसा काम पूजेची पहिली पूजा ही त्यांच्या हस्ते केली जाते. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. त्या व्यक्तीचं खूप मोठं स्वप्न होतं की आपल्याला दर्शन चालू करायचं आहे. ते साकार होताना या पूजेसाठी त्यांनाच आग्रह करण्यात आला. त्यांनी त्या शब्दाला मान दिला. पूजेला बसले. यानं मोठेपणा किंवा सत्कार असं काहीच नको असतं. फक्त ते काम करत असतात. आम्ही आग्रह करून त्यांना बसवलं. ते बसायला तयार नव्हते. त्यांनी त्या शब्दाला मान दिला. स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक चालू आहे. या सर्व मूर्त्या देवाऱ्यात बसवायच्या अगोदर त्यांना अभिषेक करून प्राणप्रतिष्ठा केली. चला, आरतीला सुरुवात झाली. मी सगळंच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण सर्वांनी न विसरता बघा. आज गुढीपाडव्याचा सण आहे. सगळ्यांच्या घरी कार्यक्रम आहे. नवीन वर्ष आहे आपलं हिंदूचं. त्यामुळे थोडीशी उपस्थिती कमी दिसेल तुम्हाला, पण अख्ख्या दिवसभरामध्ये खूप लोक आपल्या वस्तूला आपल्या शुभेच्छा आणि दर्शन घेऊन गेले. एकत्रित तुम्हाला खूप कमी दिसतील, कारण वेळेनुसार प्रत्येकाचं येणं झालं. दुपारनंतर बरेचसे लोक आले. घरची पूजा आणि सगळ्यांनी नृत्य आटकून चला खालील लोटांगण म्हणजे आरती आपण संपताना बघतोय. आता खूप सुंदर अशी जागा आहे. खूप मोठे पॉझिटिव्हिटी आहे, कारण बाजूला स्वामींचा मठ आहे. त्यामुळे प्रत्येकाने या जागेबद्दलची फक्त स्तुतीच केली आहे. आणि हे सुंदर असं शुभ कार्य तुमच्या सर्वांची पण साथ असलं गरजेचं आहे. मी पण मोठा युट्यूबर नाही. हे सगळं एक एक करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण सांगून माझे कोकणी मराठी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता झालेलं आहे घाललेलं लोटांगण. आता आपल्याला गारणं ऐकायला मिळेल. कामप्रिय विश्वे देवा सभासदयति. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. एतानि मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. फक्त तू वाईच्या हातातली फुलं बाकीच्या सगळ्यांनी हात जोडून उभे राहा. मोरया मोरया मी बाळताने तुझी सेवा करुकाय दान. आशीर्वाद देवा इतकेच महत्वाचे असतात. आणि जेव्हा आपण त्यांच्यासाठी काही चांगलं करतो तर त्यांच्या मनातून ते सगळे आशीर्वाद तुमच्यासाठी निघणार आहेत. तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी ते येतील. पण त्याच्यासाठी आधी आपल्या हातून सगळं जे काही तुमचं एवढं मोठं उद्दिष्ट आहे, या वयामध्ये तुम्ही लोकांनी खूप मोठा कार्यक्रम हाताने घेतलाय आणि तो यशस्वीरित्या पार पडला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ही सगळी देवाला प्रार्थना केलेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना आपल्याला देवाची सुद्धा आठवण ठेवायची आहे. याच्यासाठी आपण हे सगळं करतोय. जे काय तुम्ही देवघर केलंय म्हणजे इथे रोज पूजा झाली पाहिजे ही आता तुम्ही सगळ्यांनी जाणीव ठेवा. आणि ती रोज कशी पूजा होईल त्याची काळजी घ्या. आणि आपल्या हातून सगळ्यांचं कसं चांगलं होईल याची काळजी घ्या. नमस्कार करायचा, प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. हे तीर्थ तर इकडे दे. चला, गारणं संपलं तर पूजेच्या दर्शनाला सुरुवात. संजना बेंद्रे मॅडम ज्या खजिनदार आहेत संस्थेच्या, त्यांनी पहिलं पूजेचं दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. आता ही उपस्थित मंडळी ज्यांचं दर्शन चालू आहे, ही संजना मॅडमच्या भावाची मुलगी, ही त्यांची कन्या सेजल बेंद्रे
ही तिची सेजल बेंद्रेची मैत्रीण तनू, हा माझा मुलगा मोहित गावडे पूजेचं दर्शन घेताना, हे आपल्या जिव्हाळ्याचे सदस्य हे जोड्याने आलेले आहेत. आता ते जोड्याने पाया पडत आहेत बघा. दर्शन मी थोडंसं एक ठराविक सुरुवातीचं काही लोकांना दाखवतोय. ही संजना मॅडमची आई दर्शन घेते. ही कोकण युवा सेवा संस्था सदस्य अंकिता भोगले भांडूपवरून आली आहे. हिने खूप मोठी मदत केली आहे आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी. ह्या बेंद्रे मॅडमचे चिरंजीव संजोग बेंद्रे आता मस्तक होताना पूजेसमोर. हे मॅडमच्या बहिणीचा मुलगा. स्वतःच्या हाताने काकाने प्रसाद आणि तीर्थ देऊन आशीर्वाद दिलाय प्रत्येकाला. हे आपले जिव्हाळा टीमचे सदस्य विरारवरून आले. आणि हे आपले प्रशांत पाताडे, खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांचं जिव्हाळ्यासाठी. सुरुवातीपासून ते आमच्यासोबत आहेत. शिफ्टिंगपासून प्रत्येक गोष्टीला आमच्यासोबत त्यांची उपस्थिती असते आणि खूप चांगलं सहकार्य आणि खूप गुणी स्वभाव आहे यांचा. चला, पूजा झाली. आता हा काकांना शिधा देऊन आपल्या अध्यक्षांनी त्यांचं दर्शन घेतलंय. आता जेवणाच्या कार्यक्रमाकडे वळावं लागेल. दक्षिणा देऊन काकांना त्यांच्या पुढच्या कामासाठी मोकळं करायचं आहे. त्यांना आग्रह करतोय आपण जेवायसाठी. आणि त्यांनी शब्दाला मान देऊन जेवायला बसलेत. ही मंडळी पहिली पंगत जेवायला बसलेली. हे बघा, हे आपल्या संजना मॅडमचे बंधू नैनेश डाकवे, हे आपले जिव्हाळ्याचे सदस्य. आणि ह्या आपल्या 2025 कोकण सुंदरी जो आपला मोठा कार्यक्रम झाला होता त्याच्यामधले फर्स्ट विनर, त्यांची एंट्री झालेली आहे या ठिकाणी. आता बदलापूर शहर प्रमुख शिवसेना माननीय वामन बारको म्हात्रे यांचं आगमन झालंय. यांच्या हस्ते आपल्या या जिव्हाळा वृद्धाश्रमाचं ओपनिंग होतंय. साहेबांचं आगमन झालंय. शुभारंभाच्या प्रक्रियेला सुरुवात. संजना बेंद्रे मॅडम त्यांचं औक्षण करताना, त्यांचं औक्षण करून आता आपल्याला पीठ कापून ते आपल्या या वास्तूत प्रवेश करतील. चला, पीठ कापलेले आहे. आतमध्ये साहेबांचं झालं, एंट्री झाली. काका ओळखीचे असल्यामुळे आल्या आल्या त्यांनी आवाज दिला. पूजेचं दर्शन घेताना लगेचच सत्कार सोहळा कारण आपल्याला त्यांना फ्री करायचं आहे. अध्यक्ष त्यांचा सन्मान करताना खूप मोठी हस्ती आहे. हे अंबरनाथ तालुका बाळाराम कांबळी, तालुका प्रमुख शिवसेना. हे आपल्या कोकण सुंदरी कस्तुरी देसाई. हे जिव्हाळा टीम सदस्य माननीय अनिता वाघमारे आणि त्यांचं कुटुंब.
सुवर्ण फाउंडेशन महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ साक्षी सावंत, युवा तालुका अधिकारी अंबरनाथ गोबाटाचे कृष्ण धुमाळ हे आपल्या स्वामी संप्रदाय प्रद्युम्न आठवले साहेब आणि त्यांची पूर्ण टीम आलेली होती त्यांचा सत्कार करताना। हे उज्ज्वला गुडे सोसायटी मेंबर बदलापूर हे पूर्ण संजना मॅडमची टीम आहे त्यांचा सत्कार करताना। हे आपले ओनर आहेत या जागेचे प्रगती हेडगे आणि कुटुंब, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे। नवरंग कला मंच भांडूपचे प्रकाश गोडे साहेब आणि त्यांचं पूर्ण कुटुंब, पंकज परब खूप मोठं सहकार्य, कोकण सुंदरी आणि आत्तासुद्धा सतत सोबत असणारे। आता या ठिकाणी संपर्क प्रमुख बदलापूर शहर सौ वर्षा चव्हाण आणि मोनिका वागरे यांचा सत्कार करताना अध्यक्ष। या ठिकाणी संस्था सदस्य सौ श्रुती माने आणि त्यांचे संपूर्ण सहकाऱ्यांचा संजना मॅडम तर्फे सत्कार। आता या ठिकाणी किशोर पाटील साहेब आणि सहकारी त्यांनी आपल्याला ब्लँकेट दिलेले आहेत आपल्या आश्रमासाठी, ते स्वीकारताना अध्यक्ष। हा मी अनिल गावडे LED सोलर लॅम्प आपल्या आश्रमासाठी देण्यात आली। हे आपले वैभव राऊत स्वराज्य ग्रुप संस्था भांडून संस्थापक अध्यक्ष, खूप सुंदर स्वभाव असलेली व्यक्ती, कायम सहकार्य आपल्यासाठी। हे सचिव अनिल गावडे म्हणजे मी स्वतः, गणपतीची मूर्ती माझ्याकडून एक आश्रमासाठी, कारण प्रथम आपल्या गणपतीला आपण मानतो म्हणून। अंकिता भोगले संस्थापक अध्यक्ष, त्यांचा सत्कार करताना खूप मोठी मदत केली, पूर्ण जेवणाची जबाबदारी हिने आल्यापासून सांभाळली। हे आपले नैनेश टाकवे यांचा मान सन्मान करताना अंकिता भोगले मॅडमचे भाऊ आहेत हे आपले सहसचिव श्री महेंद्रजी गडशी यांचा सत्कार करताना अध्यक्ष सहकुटुंबात उपस्थित होते। या कोकण सुंदरी एक फोटो बघावा म्हणून टाकलाय आणि हे आपल्या उरणचे आपले म्हात्रे कुटुंब, हा संपूर्ण परिवार संजना मॅडम फॅमिली ग्रुप आणि जेवणाला सुरुवात झाली। अध्यक्ष जेवतायत, उपवास होता त्यांचा सकाळपासून। आता आपला जवळजवळ सत्कार सोहळा झाला आहे, जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आहे। मॅडमची खूप गडबड आहे, प्रत्येक लेडीजला हँडल करणं, हा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या अंडर झाला। खूप मेहनत केली आहे मॅडमने या कार्यक्रमासाठी। अशा छोट्या छोट्या पंक्ती वाढून आपण त्यांचा जेवणाचा कार्यक्रम करून घेतला। हे सर्व जेवताना या साक्षी मॅडम आणि जेवत असतानाचा चला संजना मॅडम, बाजूला स्वामींचा मठ आहे, आवर्जून एकदा आमच्या आश्रमाला भेट द्या। पूजेची मांडणी, तसंच समोर देवारा, गणरायांचं दर्शन, हा हॉल मधला भाग आहे। मी तुम्हाला आता किचन दाखवतो। सुंदर असं किचन, सगळीकडे ऑल ड्रॉप लावून सगळे सेटिंग व्यवस्थित केलेले आहे।
किचन मधला वॉश बेसिन, लगेचच बाजूला वॉशरूम आहे. किचन मधला वॉशरूम. आता पुन्हा आपण हॉलमध्ये आलोय. तुम्हाला परत बाहेर दाखवतो थोडं. हे बघा, हा बाहेर आपला बोर्ड आणि पुन्हा बाहेरून हा मेन एंट्री मधून एंट्री दाखवतोय. थोडं फास्ट मध्ये व्हिडिओ असेल. हा देवारा, टीव्हीचा समोरचा पार्ट, हा हॉल मधला भाग. हे बघा, हा बेडरूम, हा बेडरूम मधला वॉशरूम. अशा 3-6 पेशंट किंवा जे काय आपले वृद्ध आजी आजोबा येतील त्यांच्यासाठी व्यवस्था. कमोड, वॉर्डरोब सारखं कपाट. परत बाहेर हॉलमध्ये आलोय आपण. आता दुसऱ्या बेडरूम मध्ये आपल्याला जायचं आहे. सेम दुसऱ्या बेडरूम मध्ये 3 या ठिकाणी बेड आहेत. इथला पण वॉशरूम दाखवतो. खूप सुंदर अशी रचना आहे. ॲडमिशन चालू झालेत. कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर संपर्क करा. शीतलताई, संध्याकाळची वेळ आहे. आता मी तुम्हाला हे बघा, पणत्या लावल्यात. हे सर्व मॅडमची अरेंजमेंट आहे. त्यांनी हे सगळं डेकोरेशन सुशोभीकरण केलंय. मी पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम दाखवला तुम्हाला. सकाळी आल्यापासून दुसऱ्या दिवशी जाईपर्यंत. हे बघा, सुंदर असं टाटांचं ते दृश्य होतं. बरं, रांगोळी काढून पणत्या लावलेल्या आहेत. अशाच पणत्या लावलेल्या नाहीत, संपूर्ण फुलांची रांगोळी बनवली आहे. सुंदर असं वातावरण होतं ते. गुलाबाच्या पाकळ्या आणि बाकीचे झेंडूची फुलं असं सगळं कॉम्बिनेशन करून हे बाहेर संपूर्ण बंगल्याचं डेकोरेशन केलेलं आहे. तो क्षण असा दिवाळी असल्यासारखा वाटत होता. वरती लाइटिंग पण दाखवतो तुम्हाला. बंगल्याच्या कशी होती किंवा कसं वाटत होतं, एकदा बघून घ्या. हा आपला जिव्हाळा. रात्रीच्या वेळेस चमकताना दिसतोय. ही आपली तुळशी माता. प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी विचार केलाय आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, आमच्या जिव्हाळा वृद्धाश्रमची ओपनिंग झाली. तर आता प्रत्येकाने याच्यासाठी आपल्याला सहकार्य किंवा मदत करायची असल्यास मी तुम्हाला स्कॅनर या व्हिडिओमध्ये देतोय, नंबर देतोय. कुठे ॲडमिशन कोणाचं घ्यायचं असेल किंवा कोणाला जर जिव्हाळ्याला मदत करायची असेल तर स्कॅनरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्हाला रीतसर संस्थेची पावती दिली जाईल. जिव्हाळ्यासारख्या वृद्धाश्रमाला किंवा कुठल्याही वृद्धाश्रमाला मनसोक्त मदत करा. हे सगळं बाहेरचं वातावरण दाखवून आता आपण दुसऱ्या दिवशी निघालोय. हा बघा, हा कुत्रा जो तुम्हाला दाखवला खूप जीव लावतो हा.
आता मी घरी जाण्यासाठी निघालो आहे. माझ्यासोबत मुलगा आहे आणि आम्हाला आमचे संस्थापक अध्यक्ष स्टेशनपर्यंत सोडणार आहेत. बघा आता त्याची धडपड चालली आहे की त्याला सोडायचं नाही आहे. बघा किती विनवणी करतो आहे. आणि हे सतत त्याचं असतं. इथे आल्यानंतर तो हायवेपर्यंत गाडीसोबत सोडायला येतो, तेव्हाच मागे येतो. आणि तो सुद्धा गाडीच्या आडवा असतो प्रत्येक वेळेला. पाय पकड, गाडीच्या आडवा जा. म्हणजे त्याला इथून आपल्याला सोडायचं नसतं. आणि माझं त्याच्याशी अटॅचमेंट थोडं वेगळंच आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं जमतं आमचं दोघांचं. बघा त्याची खूप मोठी विनवणी चालली आहे. एक प्राणीचे एवढं प्रेम करू शकतो जे माणसाला अजूनपर्यंत कधी कळलंच नाही असं वाटतंय. तर आता व्हिडिओ संपेल. हे तुम्हाला शेवटचं दृश्य दाखवून मी व्हिडिओ संपवतोय. मित्रांनो, कोकणी वास सेवा संस्थेच्या या आता जो उपक्रम हातात घेतला आहे त्या उपक्रमाला आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद राहू दे. प्रत्येक वेळेला सोबत राहा. माझ्या कोकणी चिलगो या यूट्यूब चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, सर्च करा आणि आमच्या वृद्धाश्रमाला एकदा आवर्जून भेट द्या, जो की तुम्हाला बाजूला प्रशस्त आणि पुण्यभूमीत असलेला हा स्वामींचा मठ तुम्हाला बघता येईल, दर्शन होईल. आपली गुगलला याची सगळी इन्फॉर्मेशन आहे, लोकेशन आहे. तुम्ही गुगलवरती लोकेशन टाकू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी 2 नंबर देतोय सोबत. तर बघा याचे किती प्रयत्न चाललेत, त्याला सोडायचंच नाही आहे. नाविलाजाने शेवटी आपल्याला निघायला लागतं त्याला टाकून. हा असा सतत समोर आडवा येतो. हे प्राण्यांचं प्रेम आहे. जीव लावला तरच तो लागतो, म्हणूनच हा आपला जिव्हाळा आहे. आणि आम्ही असाच प्रत्येक येणाऱ्या आजी आजोबाला किंवा त्यांच्यासाठी जीव लावून काम करण्याचं ध्येय आणि उद्दिष्ट मनात ठेवून कोकणी वास सेवा संस्था संचालित या जिव्हाळा वृद्धाश्रमाची ओपनिंग केलेली आहे मित्रांनो. तर आपण असे छोटे मोठे व्हिडिओ याच्या माध्यमातून इथून टाकत राहू. काय होतंय काय नाही होतंय. एक स्वामींच्या मठातला कार्यक्रमाचा मी व्हिडिओ टाकीन, आवर्जून बघा. चला मी निघालो आता माझ्या घरी. बाय. हा बघा शेवटी आलाच सोडायला. असा पाय पकडत पकडत गाडीसोबत धावतो की थांबण्यासाठीचा आग्रह असतो त्याचा. तर चला आपण भेटू पुढे.